बाहेर मिळतो तसाच्या तसा परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा या पद्धतीने ढोकळा केला ना तर तुमचा देखील परफेक्ट असा ढोकळा बनेल. तर करायचं आहे काय, सगळ्यात अगोदर आपल्याला एका भांड्यामध्ये बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. छान असं चाळलं की ढोकळा हलका फुलका आणि जाळीदार तयार होतो. आता हे साईडला ठेवून देऊ आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पिठी साखर आणि त्यामध्येच आपल्याला 1 टीस्पून इतकं सायट्रिक ॲसिड काढून घ्यायचं आहे. पाव चमचा इतकी हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव होईल. आता यामध्ये चाळून घेतलेलं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, छान एकजीव करायचं आहे आणि गरज पडेल तेवढं यामध्ये पाणी थोडं थोडं करून ॲड करत जायचं आहे. थोडं थोडं करून या पद्धतीने मी बॅटर केलं. हे बॅटर 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आणि रेस्ट झाल्याच्या नंतर जर गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता. परफेक्ट बॅटर तयार झालं की यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं. तेल घातल्यामुळे काय होतं, बराच वेळ ढोकळा आपला सॉफ्ट राहतो, ड्राय पडणार नाही, यासाठी तेल न चुकता वापरायचं. आता यामध्ये सोडा घालून घेतलेला आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी ॲड करून घेतलं आणि छान लगेच मिक्स करून घ्यायचं. सोडा घातल्याच्या नंतर जास्त वेळ आपल्याला वाट पाहायची नाही, लगेच याला आपल्याला ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनटासाठी मीडियम गॅसवर स्टीम करून घ्यायचं आहे. 25 मिनटं झाल्याच्या नंतर इथे पाहू शकता सुरी एकदम क्लीन निघाली, म्हणजे परफेक्ट हा स्टीम झालेला आहे. आता हा ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. मोहरी आणि मिरचीची फोडणी करून घ्यायची. मिरची छान अशी परतवून झाली की यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. आवडीनुसार यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची पाने किंवा तिळही ॲड करून घेऊ शकता. पाणी घालून घ्यायचे आणि साखर ॲड करून इथे आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे. छान अशी उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे मी ढोकळा जो आहे तो डिमोल्ड करून घेतलेला आहे. इथे व्हिडिओ ना थोडासा मी फास्ट करून सांगितलेला आहे, त्यामुळे प्रॉपर मेजरमेंटसहित हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे. तुम्हाला जर हा प्रॉपर मेजरमेंटसहित व्हिडिओ पाहायचा असेल ना तर याचा यूट्यूबवर मी लाँग व्हिडिओ देखील केलेला आहे. त्याची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही याचा लाँग व्हिडिओ पाहू शकता. तर इथे फोडणी कोमट झाल्याच्या नंतर आपण यावर पसरवून घेतली. 5-1 मिनटं छान अशी सोक होऊन द्यायची आणि आवडीनुसार यावर गार्निशिंग करून घ्यायचं आहे. मी इथे कोथिंबीर आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते यावर पसरवून घेतलं. तर इथे पाहू शकता छान असा ज्यूसी बाहेर मिळतो तसाच्या तसा परफेक्ट ढोकळा इथे तयार झालेला आहे. आवडत्या चटणी किंवा सॉस संग हा ढोकळा तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.